ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील सडे येथील एका तरुणानं राहुरी शहरामधील एका बँकेमधनं 1.5 लाख रुपये रोख रक्कम काढून ती रक्कम एका पिशवीमध्ये घालून मोटरसायकलच्या हँडलला लावली आणि घरी जात होता। दरम्यान काही वेळासाठी तरुण मोटरसायकलीवरनं खाली उतरून थोडा बाजूला गेला आणि त्यावेळी अज्ञात 3 भामट्यांनी रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन तिथून धूम ठोकली आहे। ओम प्रकाश भाऊसाहेब पानसंबळ या तरुणानं 8 मे रोजी दुपारी 12च्या सुमारास शहरामधील महाराष्ट्र बँकेमधनं 1.5 लाख रोख रक्कम काढली होती। तर ती रक्कम एका पिशवीमध्ये घालून पिशवी ही मोटरसायकलच्या हँडलला लावली। त्यानंतर ओमप्रकाश पानसंबळ हा आपल्या मोटरसायकलीवरनं घरी जात असताना राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक इथे त्याच्या खिशामधनं काहीतरी पडल्याचा त्याला भास झाला। यावेळी त्यानं मोटरसायकल उभी केली आणि तो मोटरसायकलपासनं काहीच अंतरावर दूर गेला। दरम्यान ओमप्रकाश पानसंबळ या तरुणावरती पाळत ठेवून असलेले 3 भामटे मोटरसायकलीवरती तिथे आले। त्यांनी ओमप्रकाश पानसंबळ याच्या मोटरसायकलला असलेली पैशांची पिशवी घेऊन नगर मनमाड रोडच्या दिशेनं धूम ठोकली। ओमप्रकाश पानसंबळ यानं त्यांचा पाठलाग केला, मात्र काही क्षणातच ते भामटे मोटरसायकलीवरनं पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला। या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। भर दिवसा भर पेठेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी।